हॅलो गाईस, तर गणेश निकाल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. पब्लिक खूप पाऊस पडतोय आणि शेतामध्ये पण एवढं पाणी झालं आहे. थांबा तुम्हाला मी दाखवते. त्यामुळे आपलं काम पण थांबलंय, कारण ती बिल्डिंग करायची, त्यासाठी पाऊस नाही लागत. त्यामुळे आपलं काम पण थांबलंय. तुम्हाला दाखवते मी किती पाऊस पडतोय. आणि आमच्या शेतामध्ये एवढं पाणी झालंय ना, हे बघा गाईस किती पाणी झालंय शेतामध्ये. वावर तुंबलंय. आमचे पत्र इकडे ठेवले होते शेतामध्ये, पत्र इकडे आणून ठेवतात ते आता. ते बघ इथून पाणी येतंय आणि हे पाणी इकडं वावरामध्ये येतंय. अजून पण पाऊस चालूच आहे, त्यामुळे सगळं काम थांबले. आणि बाई काय करते, इकडे चूल बनवली आम्ही. तिकडे पाऊस पडतो त्यामुळे इथे चूल बनवली, स्वयंपाक वगैरे. अनु कुठे गायब झाली? गणू, अनु कुठे गायब झाली? काय माहिती. तुम्ही कुठे चालले? पत्र उचलायला जातो ना. पत्र उचलायला चालले? अनुचा आवाज कुठे येतोय? अनु झोकेत आहे? हे बच्चू, तुम्हाला दिसलाच नाही. मी तुला शोधत होतो ना आता. मी इथे येऊन गेले ना. ब्लॉग हाय कर, हाय कर ना. बरं दाखवते, थांबा. दाखवलं का आता? हाय कर. अनुने माझ्या लय मार खाल्लाय आज, आहे ना बच्चू? मग मी सकाळी ललायची ना बाळ. पप्पा बघ. अनु माग कोण आलं? पावसाचे कपडे पण वाळते, त्यामुळे सगळीकडे कपडे टाकून ठेवले. भूत. अनु आपल्या शेतामध्ये एवढं पाणी झालंय. बच्चू तर तुला दाखवते. चल मम्मा खाली ये. माझं बाळ गो. माझं चोनू. हे पप्पा, पप्पा काय करता तुम्ही? पप्पा मी चालले आता. पप्पा चालले सगळं पावसात भिजायला लावू मध्ये. बघ किती पाऊस पडला. खेकलाय. आपण काल खेकल्याची भाजी केली ना. आमच्या शेतामध्ये एवढे खेकडे आले होते ना, आणि माझ्या अनुला खेकड्याची भाजी लय आवडते, त्यामुळे आम्ही काल खेकड्याची भाजी केली. है ना अनु? तुला आवडते ना? तू कसं खातो खेकडे? दाखव. मम्माला पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे ना. पप्पा कुठे गेले ग? अनु किती पाणी झाले ना आपल्या शेतात. बघ एवढे मोठे खेकडे उगले होते ना गाईज. खेकडे आले. केवढे मोठे खेकडे होते अनु? मोठे मोठे होते ना. आता पाऊस पडला ना ते येतात वरती. पावसामध्ये अख्खे पत्र ओले झाले, त्यामुळे पत्र आणायले तिकडे ठेवले होते. पण शेतामध्ये जर पाणी झालं तर मग ते पत्र आणता येणार नाही, कारण इकडच्या वावरामध्ये खूप पाणी झालं. इथं पण थोडं तुंबतंय पाणी अजून. पाऊस चालूच आहे अजून. आता गेलं पाऊस. थोडा वाटतोय. केवढं भारी वातावरण बघा आमच्या इकडं. थोडंफार काम झालंय. साईड नाही ना ते होल ठेवलेत तिथं. तिथं
लोखंडाचं बांबू लावायचं, पण ते पावसामुळं काही होत नाही, त्यामुळे काम थांबले. कारण ते बिल्डिंग करायला करंट लागतं. ते बोलले पावसामध्ये जर बिल्डिंग केली तर अख्ख्या घराला करंट लागेल, त्यामुळे आम्ही पाऊस उतरल्यावर करणार आहे. पाऊस काय आता थांबायला नावच घेत नाहीये. इकडं बघा गाईच केवढं भारी वातावरण झालं. इकडं बघा. पप्पा कोण माहिती का ना तुला? जादू. जादू हाय कर. तिकडे जा ना, बाहेर जा. ए अंशू, कुठे गेलती का तू? कुठं गेली होती? तिकडे गेली होती. गाईज एवढ्या पावसामध्ये आम्हाला दुकानावर पण जायचं आहे. अजून घरातलं पण थोडंफार काही काम राहिलंय माझं. भाजी बनवायची, आंघोळ करायची आहे. अनुला पण अजून आंघोळ घालायची. अनु, तुला करायची ना आंघोळ? आ तिकडं आम्ही चूल केली होती, पण तिकडं आता पूर्ण तोडले, त्यामुळे आम्ही तो चूल बांधली आहे. विटांची चूल केली. तर चला गाईज, मी आता आंघोळ वगैरे करते, स्वयंपाक करते. ब्लॉग कंटिन्यू करा. आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चलो. काय चाललंय? तुम्ही आता काय करता तुम्ही? लसूण. लाईट गेली. लाईट येईल ना, मला मॅच चालू केलं की लाईट येईल. झाली रांगोळी काढून? कसली रांगोळी काढते ती? कसली रांगोळी काढत तुम्ही? कुठे रांगोळी? रांगोळी कुठे आहे? ही रांगोळी काढली यांनी, रांगोळी पांगून टाकली आहे दोघींनी. यानू पत्ता बनवते. पत्ता काय बनवते? पत्ता. मी रांगोळी बनवते. रांगोळी पत्ता बनवते. पत्ता. मी अशी रांगोळी करते आणि अशी रांगोळी पत्ता करते. पास्ता म्हणते होय. मी म्हणलो पाता पाता, कसला पाता पत्ता कर? पत्ता पत्ता पास्ता. रात्री तू बोल पास्ता. रात्री म्हणते नको घालू ना, नको घालू ना कपडे ते. मी म्हणतो काय म्हणते, नको जाऊ ना, नको मारू ना. मी म्हणते कपडे नको घालू ना. पत्ता पत्ता. ओके बरोबर. जाऊ द्या. नाव बोल बाळ. नाव तुझं नाव बोल पूर्ण. अनुवाने निघाला. तुझ्या गावाचं नाव काय? गावाचं? धोबा धोबा. अरे गावाचं. आईचं नाव म्हणलं ना तू. गावाचं बोललो मी. गावाचं नाव काय? कोणाई कोंढवडे. कोणी नाही. हा कोंढवडे. कोणी नाही. ह्या आईचं नाव काय? ह्या आईचं नाव काय? कोणी ह्या आईचं नाव काय? कोणी नीट बोललं बाळ. नीट सांग. ह्या आईचं नाव काय? धोबा. या या. ही आई. आपल्या आईचं नाव शोभा. ही आईचं नाव काय? अरे तू काय काय तुला एवढं कळत नाही का? विसरली का तू? इकडून मी तिला सांगायला लागली. इकडून बघ. काय काय असतात ते माकड तोंडाचं. खाऊन होते. तू माकडावान तोंड दाखव. माकडावान तोंड दाखव तू. हसू नको. इडियन पडलं बाळ. सावली आली. नानाला म्हणलं होतं चल बोलू. मोठ्या मोठ्या कांद्या बारीक बारीक. लसूण काय सेम आहे सगळे. घरात केला हा लसूण? नाही, दुकानावर न्यायचं आहे. अद्रक लसूण काढून. मंचुरियन. हा सगळं झालं ना? बर
रांगोळी काढायला पाहिजे म्हणून. पास्ता बनवतो नंतर रांगोळी काढ. ये नेऊ करून चल पाठवाडा. हा आपलं लाकडं आणायची बोलव भावाला. हा तू पाऊस चालू आहे नेऊ. हा पाऊस पडलं कस्टमर कुठून जाईल. जोरात पाऊस चालू आहे. निवांत बसली. नेऊला काय काम नाही काय नाही. एवढा पाऊस पडतोय आज पुण्यामधले पाऊस सांगितला का नाही ना. हा दुकानावर बसली निवांत मध्ये. काय पाऊस किती पडतोय मग थंडी वाजायला लागली बाबा. तरी पावसात काय करणार. मला अख्खी भिजलेली. जाऊ दे चल. काय जाऊ दे. घरी जाऊ चल. 9 वाजता दुकान बंद करायचं. आता किती वाजले. आता का 6 वाजले. 6 वाजले तरी वाटतं का 6 वाजले एवढा अंदाज पडला. रोजची जास्तीत जास्त पावशी पण आज. पब्लिक तुम्ही जर आपल्या दुकानावर आलं नसेल तर आपल्या दुकानावर नक्की या. आपला ॲड्रेस आहे पौड बस स्टॉपच्या रे समोर. तर नक्की आपल्या शॉपला विजिट करा. आपल्या चॅनलवर जे कोण नवीन असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय बाय करा निघा.